स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव छत्री निजामपूर असं आहे। या नावावर गोपीचंद पडळकर यांनी आता आक्षेप घेतलाय। स्वराज्याच्या राजधानी जिथे आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलून छत्री निजामपूर ऐवजी रायगडवाडी करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। निजामाच्या खुणा इथं कशा आल्या असा सवाल करत आदिलशहा निजामाच्या खुणा पुसल्या पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। छत्री निजामपूरचं नाव बदलून ते रायगडवाडी करावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असंही त्यांनी सांगितलंय। की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण, महाराजांचा राज्याभिषेक ज्या गडावरती झाला, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये ज्या गडाचा सिंहाचा वाटा आहे, तो गड निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असणं हे योग्य आहे का? तर 100% नाही। हे अत्यंत खेदजनक आहे, हे आम्हाला मान्य नाही आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्याकडे मी आज पत्र देऊन मागणी करतोय। सभागृहामध्ये पण ही मागणी करणार आहे की किल्ले रायगड ज्या ठिकाणी आहे ती ग्रामपंचायत छत्र निजामपूर या नावानं आहे, ते छत्र निजामपूर हे नाव बदलून त्या ग्रामपंचायतला किल्ले रायगड हे नाव देण्यात यावं। हे अधिवेशन झाल्यावरही त्यांना ती मागणी करता येऊ शकते। ते जर विधिमंडळाचे सदस्य आहेत तर त्यांना साहजिक आहे, त्यांच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी, मायबाप शेतकऱ्यांनी त्यांना मतदान दिले आणि त्या मायबाप शेतकऱ्याची आस आहे। काय होतं, एवढ्या मुद्द्यामुळे फक्त तुम्ही मीडियात TRP घेऊ शकता किंवा मीडियात काही काळ तुम्ही प्रसिद्धीत राहू शकता, पण मूळ प्रश्न त्याच्या बाजूला राहतात। जसं मागच्या अधिवेशनामध्ये दुर्दैवानं सांगावं वाटतं की ती शेतकऱ्याची चर्चा झाली नाही। अर्ध अधिवेशन औरंगजेबावर गेलं, अर्ध अधिवेशन अबू आझमीवर गेलं आणि उरलेलं अधिवेशन त्या प्रशांत कोरटकर नावाच्या नालायकावर गेलं। आता या अधिवेशनात छत्री निजाम कुठून जन्माला आणलाय तुम्ही? तो आज सकाळीच आणलाय जन्माला।